मित्रांनो, जमिनीचा वाद किती टोकाला जाऊ शकतो याचं एक अंगावर शहारा आणणारा उदाहरण नाशिक जिल्ह्यामध्ये घडलंय। ही ब्रेकिंग बातमी आपण पाहताय। सख्या भावानं आणि बापानं थेट अंगावरच कार घातली आहे। हा थरकाप उडवणारा व्हिडिओ नाशिक जिल्ह्यामधून समोर येतोय। वेगवान मराठीवर आपण ही बातमी बघताय। जर आपण महत्त्वाच्या बातम्यांसाठी वेगवान मराठीला सबस्क्राइब केलं नसेल तर अशा बातम्या तुमच्या समोर अपडेट द्यायला येणारच नाही। त्यासाठी वेगवान मराठीला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुम्ही सावध आणि सतर्क आणि अपडेट राहाल। ही बातमी आहे नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यामधून। हा सगळा संपूर्ण प्रकार घडला आहे सिन्नरच्या सिलीवॉल लोटस स्कूल बाहेर। आणि हा थरार तुम्ही जर व्हिज्युअलमध्ये पाहिला तर तुमच्या लक्षात येईल। शाळेचे अध्यक्ष म्हणजे दिलीप बिन्नर हे नेहमीप्रमाणे आपल्या कामात व्यस्त होते, पण त्याच वेळी त्यांचे सख्खे भाऊ आणि वडील तेथे आले। काही काळाच्या आतच त्यांनी दिलीप बिन्नर आणि त्यांच्या पत्नीवर थेट अंगावर कार घातली। ही घटना साधीसुधी नाहीये, कारण हा हल्ला इतका भीषण होता की शाळेच्या मुख्याध्यापिका आणि इतर कर्मचारी सुद्धा यामध्ये गंभीर जखमी झालेले आहे। मित्रांनो, एक जमिनीचा तुकडा नात्यामध्ये किती विष घालू शकतो याचा एक भयानक पुरावा नाशिक जिल्ह्यातून समोर आलाय। ज्या भावांसोबत बालपण गेलं त्यांनीच सख्या भावाच्या अंगावर कार घालून त्याला संपवण्याचा प्रयत्न केलाय। घटनेचा थरार घडल्यामुळं संपूर्ण जिल्ह्यामध्ये या घटनेची चर्चा सुरू आहे। शाळेचे अध्यक्ष दिलीप पुंजाराम बिन्नर हे आपल्या कामात असताना त्यांचे सख्खे भाऊ योगेश बिन्नर, महेश बिन्नर, त्यांचे सख्खे भाऊ योगेश बिन्नर, मंगेश बिन्नर आणि स्वतः वडील पुंजाराम बिन्नर कार घेऊन पोहोचले। जमिनीच्या वादातून राग मनात धरून त्यांनी थेट दिलीप बिन्नर आणि त्यांच्या पत्नी सोनल बिन्नर यांच्या अंगावर कार घातली। हा हल्ला इतका भीषण होता की कारच्या धडकेत दिलीप बिन्नर आणि सोनाली बिन्नर गंभीर जखमी झाले। त्यांना वाचवण्यासाठी आलेले शाळेचे प्रशासक सागर लोणारे आणि मुख्याध्यापिका मनीषा गुराळे यांनाही मारहाण करण्यात आली। हा संपूर्ण थरार CCTV मध्ये कैद झाला असून पोलिसांनी तात्काळ मुख्य आरोपी योगेश बिन्नर याला ताब्यात घेतलाय। जमिनीच्या वादातून बाप आणि भावांनीच असा जीवघेणा हल्ला केल्याने सिन्नर तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये एक संतापाची लाट पसरली आहे। अशाच वेगवान बातम्यांसाठी सावध राहा, सतर्क राहा आणि अपडेट राहा। वेगवान मराठीला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ तात्काळ सगळ्यांच्या अगोदर तुमच्या समोर येईल। शरद शेळके, वेगवान मराठी, सिन्नर।